कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ नामस्मरण सांगितलं आहे, नामजप सांगितलं आहे. नामस्मरण एवढं शक्तिशाली का आहे? सतयुग, द्वापरयुग आणि त्रेतायुगामध्ये तिन्ही युगामध्ये ऋषीमुनी हिमालयामध्ये जाऊन किंवा घराच्या बाहेर पडून तपश्चर्या करायचे, हजारो वर्ष तप करायचे, तेव्हा त्यांना भगवंताची प्राप्ती व्हायची. परंतु कलियुगामध्ये आपण सर्वसामान्य मनुष्य आपल्या घरामध्ये राहून आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो आणि ते फक्त नामजपामुळे. एवढं शक्तिशाली हे नामस्मरण आहे. त्यामुळे तुम्ही महाराजांचं नामस्मरण नक्की करा. गणगणगणात पोते या मंत्राचं नामस्मरण करा किंवा महाराजांच्या नावाचं गजानना या नावाचं नामजप करा किंवा तुम्हाला तुमच्या ज्या इष्टदेव असतील, तुम्हाला जे इष्टदेव आवडत असतील त्यांच्या नावाचं तुम्ही नामजप करू शकता. जसं कृष्ण, राधा, शिव या सगळ्याचं नामजप तुम्ही करू शकता किंवा तुम्ही मंत्राचं नामजप करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तुम्हाला जो मंत्र आवडत असेल, जे नाव आवडत असेल त्या मंत्राचं तुम्ही नामजप करा, नामस्मरण करा आणि कलियुगामध्ये यामुळेच आपल्याला भगवंत प्राप्ती होणार आहे.